नमस्कार, मी सौ रेवती अमित पागे आपल्या उपासना चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करत आहे. आपल्या भारतीय परंपरांमध्ये उपासनेला अतिशय महत्त्व आहे. सण वार विवेकानंदांनी तर असं म्हटलेलं आहे की आपली भारतीय संस्कृती ही जगातली श्रेष्ठ संस्कृती आहे. आपल्या संस्कृतीमध्ये अनेक सण वार रूढी परंपरा आहेत. त्या परंपरांमागे अनेक शास्त्रीय आणि आध्यात्मिक कारणेही आहेत. तर आज आपण वटसावित्री पूजा करत आहोत. या वटपौर्णिमेनिमित्त आपण त्यामागे असणारं आध्यात्मिक आणि शास्त्रीय कारण जाणून घेऊयात. खरं तर ह्या वटपौर्णिमेलाच ज्येष्ठी पौर्णिमा किंवा सत्यवान सावित्री पूजा असंही म्हणतात. खरं तर हे वटपौर्णिमेचं व्रत काही जणांनी अगदी निरर्थक ठरवलं गेलेलं आहे की असं कुठे असतं का. म्हणजे या वटपौर्णिमेबाबत अतिशय अंधश्रद्धा पसरलेल्या आहेत की जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणून स्त्रिया हे व्रत करतात, किंवा या वटपौर्णिमेसाठी झाडं तोडली जातात आणि नुसतं झाडाला दोरे गुंडाळल्याने कुठे पतिव्रता होत असतं का, किंवा त्याच्यामुळे कुठे आपल्या नवऱ्याचा प्राण वाचत असतो का. म्हणून त्या कथेलाही अतिशय कालबाह्य ठरवलं गेलेलं आहे. आणि म्हणूनच आपल्या भारतीय संस्कृतीतील ह्या महान व्रताला परत एकदा उजाळा मिळवून देण्यासाठी मी हा छोटासा प्रयत्न करत आहे. खरं म्हणजे वटसावित्री पूजा असं म्हटलंय. सावित्री ही कोण होती, तर ही आपल्यासारखीच एक स्त्री होती. आपण प्रत्येकजण ह्या आधुनिक युगातल्या सावित्रीच आहोत. सावित्री ही अतिशय आत्मविश्वासू अतिशय ज्ञानी स्त्री होती. खरं असं म्हणतात की स्त्री ही राष्ट्राची आधारशक्ती आहे, कुटुंबाची आधारशक्ती आहे. आणि हेच मोठं तत्त्व ह्या वटसावित्रीच्या व्रतातून सांगितलेलं आहे, तिच्या माध्यमातून आपल्याला सांगितलेलं आहे. सावित्री ही भारतीय संस्कृतीतील ज्ञानी स्त्रीचं प्रतीक आहे. महिलांचं घरातील स्थान कोणतं, महिलांनी ज्ञानी का व्हावं, त्यांच्या मर्यादा कोणत्या, तिने वेदाध्ययन करावं की नाही, तिने स्वतःची प्रगती कोठपर्यंत करावी, हे सगळं सावित्रीच्या कथेतून स्पष्ट होतं. भारतीय संस्कृती ही त्याग आणि वैभवावर आधारित आहे. आणि ही दोन तत्व त्याग आणि वैभव हे कसं आणि कुठे अंमलात आणायचं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आपली आदर्श सावित्री आहे. कोणत्याही आत्म्याला स्त्री देह किंवा पुरुष देह जरी प्राप्त झाला असला तरी आध्यात्मिक प्रगतीत कधीच अडथळा येत नाही. ज्ञानी स्त्रियांना समाजात कुटुंबात अतिशय चांगली वागणूक मिळू शकते, हे सावित्रीच्या चरित्रातून आपल्याला शिकायला मिळतं. सावित्रीने सत्याला वरलं होतं. सत्यवान हा द्युमत्सेन राजाचा मुलगा होता. म्हणजेच तिने सत्याची पूजा केली होती. सावित्रीच्या जीवनाची वंशवेल आणि तिचं सारं यश हे वटवृक्षासारखं अमाप पसरलेलं होतं आणि ते गृहस्थाश्रमाचं प्रतीक आहे. म्हणून वटवृक्षेचं पूजनाचं महत्त्व आपल्याला इथे शिकायला मिळतं. वटवृक्षाच्या जोडीलाच आंबा आणि जांभूळ फळं यांचं महत्त्वही आपण या व्रतामध्ये शिकतो. सावित्री ही एक राजकन्या होती. राजकन्या असल्यानंतर साहजिकच तिने राजकुमारालाच वरलं असतं. परंतु जेव्हा तिला तिच्या आईवडिलांनी मुभा दिली होती, कारण ती एक ज्ञानी आत्मविश्वासू मुलगी होती, त्यामुळे तिला मुभा दिली होती की तू तुझा नवरा स्वीकारू शकते, निवडू शकते. त्यावेळी तिने सत्यवानाची निवड केली. सत्यवान हा कर्तव्य परांगमुख झालेला होता, कर्तव्यापासून बाजूला झालेला होता आणि त्याला परत एकदा त्याचं ध्येय गाठून देण्याचं, त्याला कर्तव्याभिमुख करण्याचं काम सावित्रीने केलं. म्हणजेच त्याला जिवंत केलं. ती यमाला भेटली आणि यमाकडून त्याचे प्राण मागून घेतले. याचाच अर्थ असा आहे की जो नवरा आजच्या काळामध्ये जर बोलायचं झालं, आजच्या भाषेत जर बोलायचं झालं, जो डिप्रेस झाला होता, संघर्षामध्ये स्ट्रगल करून, आताही आपण बघतो की या कोविड सिच्युएशनमध्ये अनेक जणांचे जॉब गेलेले आहेत, अनेक जणांचे पगार अर्ध्यावरती आलेले आहेत. अशा वेळेस साहजिकच पुरुषांना डिप्रेशन येऊ शकतं. अशा त्या काळातही तो कर्तव्यपरांगमुख झाला होता. तो स्वतःचं ध्येय विसरला होता आणि स्वतः डिप्रेशनमध्ये गेला होता. तर त्याला डिप्रेशनमधून काढलं, म्हणजेच त्याला स्वतःचं ध्येय दाखवून दिलं. त्याच्या कठीण काळामध्ये त्याला सपोर्ट करण्याचं काम सावित्रीने केलं. म्हणजेच त्याला वर काढलं, त्याला ॲटिट्यूड दिला, एक पॉझिटिव्ह लुक दिला, त्याच्यामध्ये आत्मविश्वास तिने निर्माण केला. म्हणून असं म्हटलं गेलं आहे की सावित्रीने यमापासून सत्यवानाला परत आणलं, म्हणजेच त्याच्यामध्ये परत त्याला जीवदान दिलं.
1 वर्षभर ती कष्ट करत होती. सत्यवानाला क्षयरोग झालेला होता आणि म्हणून मग क्षयरोग झाल्यामुळे तो वडाच्या झाडाखाली जो चीक मिळतो, तर चिकाचं प्राशन म्हणजे तो चीक तिने त्याला खाऊ घातल्यामुळे सत्यवानाचे प्राण वाचले. म्हणजे वडाच्या साथून सतत बाहेर पडणारा जो चीक आहे, म्हणजेच वडाचं झाड हे संजीवनी आहे आणि ती संजीवनी त्याला तिने दिली, म्हणून वडाच्या झाडाच्या पूजेचं महत्त्व आपण मानतो. वटवृक्षाच्या जर आपण म्हणून मग सावित्री म्हणून वटवृक्षाची पूजा आपण करतो. आजच्या काळामध्ये जर आपण त्याचं शास्त्रीय कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर वडाच्या पारंब्या ह्या जुलाबावर अतिशय उत्तम औषध आहेत. पावसाळ्यामध्ये पचनसंस्थेचे अनेक प्रॉब्लेम्स निर्माण होतात, डायजेशन नीट होत नाही. अशा काळामध्ये वडाच्या झाडाच्या पारंब्यांपासून बनवलेलं चूर्ण जर आपण दिलं तर ते अत्यंत लाभकारी ठरतं. आणि मग ह्या वडाच्या झाडाची जपणूक झाली पाहिजे, त्या पारंब्यांची जपणूक झाली पाहिजे. पावसाळ्यामध्ये त्या पारंब्यांना कोंब आलेले असतात आणि मोठ्या पावसामुळे ते कोंब खाली पडू शकतात किंवा लहान मुलं त्या पारंब्यांना झोका खेळतात तेव्हाही ते कोंब खाली पडू शकतात. म्हणून मग स्त्रियांनी वडाच्या झाडाखाली जाऊन त्या पारंब्यांना दोरा गुंडाळायचा. त्यानिमित्ताने ते कोंब वाचले जातील आणि पारंब्यांचं जतन केलं जाईल, म्हणून वडाच्या झाडाला दोरा गुंडाळायचा. त्याचप्रमाणे वडाच्या झाडाची पानं, फळं सगळंच अगदी औषधी आहे. म्हणजे लघवीचे त्रास असतील, शौचाचे त्रास असतील, यावर त्याचा उपयोग होतो. मधुमेहावरती त्याचा काढा उपयोगी होतो. मेदवृद्धीवर मुळीच्या सालीचा काढा वापरतात. जंतांसाठी पारंब्यांचे अंकुर वापरतात. अमांश, अतिसार यामध्ये पारंब्यांचा काढा वापरतात. डोळ्याचे त्रास, तोंड येणं, शरीराची खाज, टक्कल पडणे, लांब काळे केस या सर्वांसाठी वटवृक्षाचा उपयोग होतो. आणि सर्वात महत्त्वाचा उपयोग म्हणजे स्त्री आणि पुरुषांचे जननेंद्रियांचे विकार यावरती सुद्धा वडाच्या झाडांचा उपयोग होतो. पुरुषांनाही उपयुक्त असणाऱ्या या वृक्षाची पूजा पुरुषांनीही करायला काहीच हरकत नाही. त्यामुळे वडाच्या झाडाचे हे जर आयुर्वेदिक उपयोग आपण जाणून घेतले तर वडाच्या झाडाचं संवर्धन होण्यासाठी वटसावित्रीची पूजा ही आजच्या काळातल्या प्रत्येक स्त्रीने केलीच पाहिजे. शहरामध्ये वडाचं झाड मिळत नाही, अशा वेळी वडाच्या फांद्या तोडून आणल्या जातात आणि घरामध्ये त्याची पूजा केली जाते. तर जर ती पूजा तुम्ही फांदी आणून करत असाल तर त्यानंतर ती फांदी टाकून न देता त्या फांदी वाळवून त्याचं चूर्ण करून ते चूर्ण जर आपण डबीमध्ये भरून ठेवलं आणि वेगवेगळ्या रोगांवर त्याचा वापर केला तर आपण खऱ्या अर्थाने वडाची पूजा केल्याचं समाधान आपल्याला मिळेल आणि आपण शास्त्रीय दृष्ट्या वडाच्या झाडाचं महत्त्व समजलं असं आपण समजून घेऊ. वडाचं झाड हे अतिशय ऑक्सिजन देणारं आहे आणि म्हणून पूर्वीच्या काळी स्त्रिया बाहेर पडत नसत. चूल आणि मूल यापुरतं स्त्रीचं आयुष्य मर्यादित होतं आणि म्हणून त्यानिमित्ताने का होईना स्त्रिया बाहेर पडतील, वडाच्या झाडाखाली गेल्यानंतर त्यांना ताजा ऑक्सिजन मिळेल, म्हणून वडाची पूजा ही स्त्रीला करायला दिली. 7 फेरे मारणं, 7 जन्म यामागं असं आहे की त्यानिमित्ताने ती तिथे 7 फेरे मारेपर्यंत ती वडाच्या झाडाखाली राहील, तो ताजा ऑक्सिजन तिला मिळेल. या निमित्ताने तिला तिच्या मैत्रिणी भेटतील, तिच्या मनातलं सुखदुःख ती व्यक्त करेल. मनातनं म्हणजे मानसिक आरोग्याची काळजीसुद्धा आपल्या संस्कृतीने घेतलेली आहे. आता स्त्रिया बाहेर पडतात पण पूर्वी असं नव्हतं. मग तिला बाहेर या सणावारांच्या निमित्ताने, पूजेच्या निमित्ताने ती बाहेर पडायची आणि थोडीशी मोकळी व्हायची, म्हणून तिचं मानसिक आरोग्यसुद्धा चांगलं राहायला मदत व्हायची. तिला सख्या मिळायच्या, मैत्रिणींजवळ ती आपलं मन मोकळं करायची. म्हणून वडाचं झाड या पूजेमध्ये आपण त्याचं शास्त्रीय महत्त्व पण जाणून घेऊ आणि सावित्रीच्या कथेमागं सावित्रीसारखी आत्मविश्वासू स्त्री आपण जाणून घेऊ की जी गृहस्थाश्रमाची पुरेपूर काळजी घेत होती. आज आपण आपल्या आहारामध्ये आंब्याचा रस, पुरणपोळीचा आहार करतो. तर आंब्याचा हा सीझन आहे, आंबे, जांभूळ. तर आंबा आणि आंब्यामध्ये सगळ्यात जास्त व्हिटॅमिन ए असतं आणि हे व्हिटॅमिन ए आपल्याला या मे महिन्यामध्ये जर आपण रोज आंबा खाल्ला तर आपल्याला वर्षभर पुरेल इतकं व्हिटॅमिन ए मिळतं. आंब्यामुळे बल आणि शक्ती मिळते, पचन सुधारतं, पोटातील दाह दूर होतो, पोटात अग्निवर्धन होतं. म्हणून उन्हाळ्याच्या दिवसात जितके खाता येईल तितके आंबे आपण खाल्ले पाहिजे. आणि
आंब्याची साल, मोहोर सगळंच आपल्याला उपयोगाचं आहे हे जाणून आपण घेतलं पाहिजे. त्याचप्रमाणे जांभूळ हे अत्यंत पाचक, पोटदुखी बरी करणारी आहे. मधुमेहासाठी जांभूळ उपयुक्त आहे. जांभळामुळे अतिसाराचा त्रासही कमी होतो. लघवीचा त्रास, तोंड येणं, मुरम अशा सगळ्या विकारांवर जांभूळ उपयुक्त आहे. म्हणून जांभूळ, आंबे आपण या सीझनमध्ये खाल्ले पाहिजे. आणि वटसावित्रीच्या पूजेमध्ये तिने सत्यवानाला वरलं तसं आपणही सत्याची कास धरून आपले सणवार, रीती, परंपरा यामागे असणारी कारणं जाणून घेऊन आपला सण अतिशय उत्साहाने साजरा करूया. अशा पद्धतीने सावित्रीने जसं हे व्रत मनापासून केलं तसं आपण सर्वांनी करावं. वडाच्या झाडाची जोपासना आपण करावी. या दिवशी जमल्यास आपण एखादं तरी झाड लावावं अशी प्रार्थना करून मी सर्वांचा निरोप घेते. धन्यवाद.